वाचनाची जादू. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, शाळेतील शिक्षक तसेच तुमचे पालक तुम्हाला पाठ्यपुस्तकातील धडे वाचण्याचा सल्ला नेहमीच देतात. वाचनाचे महत्त्व तुम्ही जाणताच, पण पाठ्यपुस्तकातील धडे वाचताना काही वेळात तुमचे लक्ष विचलित होते, तर कधी तंद्री लागते, तर काही वेळा खूप कंटाळा येऊन झोपही येते. हे टाळण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत वाचन करून पहा बरं. त्यासाठी येथे सांगितलेला धडा काढून प्रत्येक शब्दावर लक्ष केंद्रित करून वाचन सुरू करायचा. कधी जोरात वाचा तर कधी मनातल्या मनात. बघा बरं वाचून काय जादू होते ती. चला तर मग वाचायला सुरू करूया. इयत्ता 10वी विज्ञान 2 धडा 5 हरित ऊर्जेच्या दिशेने. पाठाचे मुद्दे: ऊर्जेचा वापर, विद्युत ऊर्जा निर्मिती, विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण. थोडे आठवा आणि यादी करा व चर्चा करा हा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. ऊर्जा आणि ऊर्जा वापर, एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे. आपल्याला विविध कार्यासाठी ऊर्जेची विविध रूपात आवश्यकता भासते. म्हणजे काही ठिकाणी आपल्याला यांत्रिक ऊर्जेची, मेकॅनिकल एनर्जीची गरज असते. काही ठिकाणी रासायनिक ऊर्जेची म्हणजे केमिकल एनर्जीची गरज असते. काही ठिकाणी ध्वनी ऊर्जेची म्हणजे साऊंड एनर्जीची गरज असते. काही ठिकाणी प्रकाश ऊर्जेची म्हणजे लाईट एनर्जीची गरज असते. तर काही ठिकाणी उष्णता ऊर्जेची म्हणजे हीट एनर्जीची गरज असते. ही विविध रूपातील ऊर्जा आपण कशी मिळवतो? तक्ता तयार करा. ऊर्जा प्रकार व त्यानुसार असणारी साधने यांच्या आधारे तक्ता तयार करा हा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते हे आपल्याला माहीत आहे. मानवाला आवश्यक असणारी विविध रूपातील ऊर्जा मिळविण्यासाठी विविध ऊर्जा स्रोत वापरले जातात. मागील इयत्तांमध्ये आपण ऊर्जा, ऊर्जा स्रोत व त्या संदर्भातील विविध संकल्पनांचा अभ्यास केला आहे. विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सध्या कोणत्या निरनिराळ्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला जातो? त्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात? या प्रत्येक पद्धतीत कोणते शास्त्रीय तत्व वापरले जाते? हे ऊर्जा स्रोत वापरण्याचे फायदे काय, तोटे काय? हरित ऊर्जा म्हणजे काय याविषयी आपण माहिती घेऊया. सांगा पाहू, आपल्या दैनंदिन जीवनात विद्युत ऊर्जा कुठे कुठे वापरली जाते? विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी होते? विद्युत ऊर्जा निर्मिती, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग केला जातो. या तत्वानुसार विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलले तर विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होते. विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र दोन प्रकारे बदलू शकते. विद्युत वाहक तार स्थिर असेल व चुंबक फिरता असेल तर विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते, किंवा चुंबक स्थिर असेल व विद्युत वाहक तार फिरती असेल तरीही विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते. म्हणजेच अशा दोन्ही प्रकारात विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होऊन आकृती 5.1 या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करणाऱ्या यंत्राला विद्युत जनित्र, इलेक्ट्रिक जनरेटर असे म्हणतात.
पान नंबर 48. विद्युत निर्मिती केंद्रांमध्ये अशा प्रकारची मोठी जनित्रे वापरली जातात. जनित्रातील चुंबकाला फिरविण्यासाठी टर्बाईन झोतयंत्र वापरले जाते. टर्बाईनला पाती असतात. टर्बाईनमधील या पात्यांवर द्रव अथवा वायूचा झोत टाकल्यास त्या झोतातील गतीज ऊर्जेमुळे टर्बाईनची पाती फिरू लागतात. आकृती 5.2. हे टर्बाईन विद्युत जनित्राला जोडलेले असते. यामुळे जनित्रातील चुंबक फिरू लागते व विद्युत निर्मिती होते. आकृती 5.3. विद्युत ऊर्जा निर्मितीची ही पद्धत पुढील प्रवाह आकृतीच्या 5.4 च्या आधारे मांडता येईल. म्हणजेच विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी जनित्र लागते. जनित्र फिरवण्यासाठी टर्बाईन लागते आणि टर्बाईन फिरवण्यासाठी एक ऊर्जा स्रोत लागतो. टर्बाईन फिरवण्यासाठी कुठल्या प्रकारचा ऊर्जा स्रोत वापरला जातो त्यानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारात वापरल्या जाणाऱ्या टर्बाईनचा आराखडाही डिझाईन वेगवेगळा असतो. आकृती 5.4 विद्युत ऊर्जा निर्मिती प्रवाह आकृती. टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोत, टर्बाईन, जनित्र, विद्युत ऊर्जा. औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. यामध्ये वाफेवर चालणारे टर्बाईन वापरले जाते. कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग बॉयलरमध्ये पाणी तापवण्यासाठी केला जातो. या पाण्याचे रूपांतर उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेत होते. या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरते. त्यामुळे टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. याच वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करून ते बॉयलरकडे पाठवले जाते. ही रचना खालील प्रवाह आकृतीत 5.5 मध्ये दाखवली आहे. आकृती 5.5 औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती प्रवाह आकृती. इंधन कोळसा, पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी बॉयलर, वाफेवर चालणारे टर्बाईन, जनित्र, विद्युत ऊर्जा. वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करण्यासाठी यंत्रणा. पान नंबर 49. विद्युत निर्मिती करण्यासाठी उष्णता ऊर्जेचा इथे वापर होत असल्याने अशा विद्युत निर्मिती केंद्राला औष्णिक विद्युत केंद्र असेही म्हणतात. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील रासायनिक ऊर्जेचे रूपांतर टप्प्याटप्प्याने विद्युत ऊर्जेत होते. टप्प्याटप्प्याने होणारे हे ऊर्जा रूपांतर खालील आकृती 5.6 मध्ये दाखविले आहे. आकृती 5.6 औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण. कोळशातील रासायनिक ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, वाफेतील गतिज ऊर्जा, टर्बाईनमधील गतिज ऊर्जा, विद्युत ऊर्जा. विचार करा, कोळशातील ऊर्जेला रासायनिक ऊर्जा का म्हटले असावे? टर्बाईन फिरवण्यासाठी वाफच का वापरतात? आकृती 5.7 औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आराखडा. पुढील भाग आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 50. समस्या 1. कोळशाच्या ज्वलनाने होणारे हवेचे प्रदूषण. कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स यासारखे आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात. 2. कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्म कण सुद्धा वातावरणात सोडले जातात. यामुळे श्वसनसंस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. 3.
यामध्ये वापरले जाणारे इंधन अर्थात कोळसा याचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. यामुळे भविष्य काळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतीलच. माहीत आहे का तुम्हाला, हा भाग आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्येही जनित्र फिरवण्यासाठी वाफेवर चालणारे टर्बाईनच वापरले जाते. मात्र इथे युरेनियम अथवा प्लुटोनियम सारख्या अणूंच्या अणुकेंद्रकाच्या विखंडनातून फिजन निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी केला जातो. या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरते. त्यामुळे जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. अणुविद्युत केंद्रातील रचना खालीलप्रमाणे प्रवाह आकृती 5.8 मध्ये दाखविता येईल. आकृती 5.8 अणुविद्युत केंद्रातील रचना. अणुविभाजनासाठी अणुभट्टी, पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी यंत्रणा, वाफेवर चालणारे टर्बाईन, जनित्र, विद्युत ऊर्जा. इंधन युरेनियम, प्लुटोनियम. वाफेचे रूपांतरण पुन्हा पाण्यात करण्यासाठी यंत्रणा. म्हणजेच इथे अणूतील ऊर्जेचे रूपांतर प्रथम औष्णिक ऊर्जेत, औष्णिक ऊर्जेचे रूपांतर वाफेच्या गतिज ऊर्जेत, वाफेच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर टर्बाईनच्या व जनित्राच्या गतिज ऊर्जेत आणि शेवटी जनित्राच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. टप्प्याटप्प्याने होणारे हे ऊर्जा रूपांतरही पुढील आकृतीत 5.9 दाखविले आहे. 5.9 अणु विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण. अणूतील ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, वाफेतील गतिज ऊर्जा, टर्बाईनमधील गतिज ऊर्जा, विद्युत ऊर्जा. सांगा पाहू, अणु विखंडनाची प्रक्रिया कशी होते? युरेनियम 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचे रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकात होते. युरेनियम 236 अत्यंत अस्थिर असल्याने त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन यांच्यात विखंडन होऊन 3 न्यूट्रॉन आणि 200 मेगावोल्ट इतकी ऊर्जा बाहेर पडते. या अभिक्रियेत निर्माण झालेले 3 न्यूट्रॉन अशाच प्रकारे अजून 3 अधिक युरेनियम 235 अणूचे विखंडन करून ऊर्जा मुक्त करतात. याही प्रक्रियेत निर्माण झालेले न्यूट्रॉन इतर युरेनियमच्या अणूचे विखंडन करतात. पान नंबर 51. अशा प्रकारे अणु विखंडनाची ही साखळी प्रक्रिया चालू राहते. अणु ऊर्जा केंद्रात ही साखळी प्रक्रिया नियंत्रित पद्धतीने घडवून आणून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेच्या साहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते. आकृती 5.10 केंद्रीय विखंडन शृंखला अभिक्रिया. इंटरनेट माझा मित्र हा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. आकृती 5.11 अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा. अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात कोळशासारखे खनिज इंधन वापरले जात नाही. त्यामुळे वायू प्रदूषणासारख्या समस्या उद्भवत नाहीत. शिवाय पुरेसे अणु इंधन उपलब्ध असल्यास अणुविद्युत ऊर्जा हा एक चांगला ऊर्जा स्रोत होऊ शकतो. परंतु अणु विद्युत ऊर्जा निर्माण करण्यात काही समस्याही आहेत. समस्या 1. अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात आण्विक इंधनांचे अणु विखंडन झाल्यानंतर तयार होणाऱ्या पदार्थांमधून सुद्धा धोकादायक अशी आण्विक प्रारणे बाहेर पडतात. अशा पदार्थांची आण्विक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा शास्त्रज्ञांपुढील जटिल प्रश्न आहे. 2.
अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्राणांमुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते. तुलना करा. हा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 52. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. यामध्ये नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाईन वापरले जाते. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रातील रचना खालीलप्रमाणे दाखविता येईल. आकृती 5.12 नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रातील रचना. उच्च दाबाच्या हवेसाठी कॉम्प्रेसर, ज्वलनकप्पा नैसर्गिक वायू, वायूवर चालणारे टर्बाईन, जनित्र, विद्युत ऊर्जा. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत संचामध्ये मुख्यतः 3 भाग असतात. कॉम्प्रेसरच्या साहाय्याने ज्वलन कप्प्यामध्ये मध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. तिथे नैसर्गिक वायू व हवा एकत्र येऊन त्यांचे ज्वलन केले जाते. या कप्प्यातून आलेला अति उच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू टर्बाईनची पाती फिरवतो. टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण आकृती 5.13 मध्ये दाखविले आहे. आकृती 5.13 नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण. नैसर्गिक वायूमधील रासायनिक ऊर्जा. नैसर्गिक वायू ज्वलनाने निर्माण झालेली गतिज ऊर्जा. टर्बाईनमधील गतिज ऊर्जा, विद्युत ऊर्जा. कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. शिवाय नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने त्यांच्या ज्वलनातून प्रदूषणही कमी होते. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा खालील आकृतीमध्ये 5.14 दाखविला आहे. आकृती 5.14 नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा. विचार करा. कोणती विद्युत निर्मिती प्रक्रिया पर्यावरण स्नेही आहे व कोणती नाही? भारतातील काही नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची क्षमता हा भाग पाठ्यक्रमातून वगळलेला आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जेचा वापर हा अनिवार्य असला तरी तो आवश्यक तेवढाच आणि काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.